नमस्कार, मी विशाल परदेशी। राज्य सरकारने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी अध्यादेश काढण्यात आला। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे आणि त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मराठा समाजाच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्यात। राज्य सरकारच्या अध्यादेशाला कोर्टात आव्हान देण्यात येणार आहे। सरकारच्या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचा गुंता आणखीन वाढणार असल्याची चिन्ह आहेत। सरकारची नेमकी भूमिका काय आणि मराठा नेत्यांचं म्हणणं आहे तरी काय, त्याचा आढावा घेऊयात या खास कार्यक्रमातून। आरक्षणाचा गुंता, आणि याच विषयाचा आपण संवाद साधणार आहोत। याविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत पुण्यावरून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन सुप्रीम कोर्टात याचिकाकर्ते म्हणून प्रस्तुत झालेले दिलीप पाटील देखील। सुरुवातीला मी चंद्रकांत यांच्याकडे जातोय। चंद्रकांत, मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आतापर्यंत राज्य सरकारने जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं बघता आणि आजचा काढलेला अध्यादेश बघता या आश्वासनावरनं ते पाठीमागे गेलेत असं म्हणायचं का? विशाल, हे सरकार आहे ना कुठेतरी आपल्याच प्रश्नांमध्ये गुरफटत चाललेलं दिसतंय। कारण आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टाने स्थगिती कधी दिली मराठा आरक्षणाला, तर 9 डिसेंबरला। 9 डिसेंबर नंतर आज तारीख किती आहे? आज 25 तारीख आहे। तर याच्यानंतर मला सांग, जर हाच निर्णय घ्यायचा होता सरकारला, मराठ्यांना जर स्थगिती असल्यामुळं स्वाभाविक SABC मधनं आरक्षण देता येत नाही, नंतर EPWचा एक आर्थिक विकास मागासचा एक पर्याय पुढे आला, त्यातही यांनी विरोध केला। मग जर आरक्षण देता येत नव्हतं तर मग खुल्या वर्गातनं देणं अपेक्षित होतं, साहजिक तेच आता दिले। मग 2 महिने वाट का पाहिली, असा एक मुद्दा। त्यामुळं सरकारने कुठलाही निर्णय घेतला तर त्याला दोन्ही बाजूने विरोध हा होणारच होता आणि आज तसंच होताना दिसतंय। 11वीच्या प्रवेशासंदर्भात सरकारने आज अध्यादेश काढल्यानंतर त्याला पहिला विरोध अर्थातच मराठा संघटनांनी केले, कारण SABCतनं मुलांना ॲडमिशन मिळणार नाही। ज्यांनी अर्ज केलेत त्यांनाही आता ओपनमधनंच ॲडमिशन घ्यावी लागणार आहेत, थोडक्यात कुठल्याच सवलती मिळणार नाही। त्यामुळे मराठा संघटना पुन्हा एकदा साहजिक आक्रमक झालं, पण यालाही काही पर्याय म्हणून त्यांनी काही प्रस्ताव दिले सरकारकडं। आपण त्यांनाच विचारूया। आपल्यासोबत धनंजय जाधव आहेत, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि संभाजीराजे समर्थक। तुम्ही सरकारला प्रस्ताव काय दिले या निर्णयावर? तुम्हाला सांगू इच्छितो की छत्रपती संभाजी महाराज असतील, राजेंद्र कोंडरे साहेब असतील, मराठा क्रांती मोर्चाचे जे बऱ्यापैकी अभ्यासक आहेत, या सर्वांनी बऱ्याच अभ्यास करून सुपर न्यूमेरिक ही जी पद्धत आहे या पद्धतीचा अभ्यास केला। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठं कुठं ही पद्धत वापरलेली आहे आणि ती कशा पद्धतीची आहे त्याचं संक्षिप्त रूपात थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। समजा एखादा विस्थापित समाज असेल आणि त्या समाजाला शैक्षणिक प्रवाहामध्ये जर आणायचं असेल तर त्या विद्यापीठामध्ये, त्या कॉलेजमध्ये जर उदाहरणार्थ 100 जागा असतील आणि त्याच्यामध्ये आरक्षणाच्या तरतुदीनुसार त्या जागा भरून घ्यायच्या, परंतु त्याच्यावरती 10 किंवा 15 जागा ज्या समाजाला आपल्याला आरक्षित टक्केवारीनुसार द्यायच्यात त्याची जागा वाढवायची, त्याची जबाबदारी सरकार घेईल आणि त्या सरकारनं त्या विद्यार्थ्यांच्या फीचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न सोडवायचे। पर्यायानं त्या कॉलेजवरती प्रेशर क्रिएट होत नाही, कॉलेजला फी मिळते आणि कॉलेजची फक्त संख्या वाढवण्याची जागा त्या ठिकाणी राहते। अशा पद्धतीने काश्मीरमध्ये, पाक व्याप्त काश्मीरमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचा प्रश्न सोडवण्यात आहे। मॉरिशसमध्ये जे महाराष्ट्रीयन लोक शिकतात त्यांच्या मुलांचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये सोडवलेला आहे आणि अनेक असे निर्णय या सुपर मेमरी पद्धतीने घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये अनेकांना दिलासा मिळालेला आहे। वारंवार ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने मांडली, परंतु त्या ठिकाणी उपस्थित असलेले थोरात साहेब असतील किंवा त्यांचे इतर जे शिष्टमंडळ आहे, ह्या सर्वांनी मराठा समाजाच्या दृष्टीने विघातक असं पाऊल म्हणून या सर्व गोष्टी मुख्यमंत्र्यांपर्यंत योग्य पद्धतीने कळवलेल्या नाहीत। त्यामुळे सुपर मेमरीचा निर्णय हा आजपर्यंत लागू झालेला नाही। त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर हे सरकार मराठा समाजाच्या दृष्टीने घातक आहे। कालच तुम्ही पाहिला महावितरणच्या बाबतीमध्ये निर्णय आला। नितीन राऊतांनी असं सांगितलं होतं दिवाळीच्या दिवशी की या सर्व SABCच्या प्रवर्गातून पास झालेल्या महावितरणच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना आम्ही समाविष्ट करून घेऊ आणि आम्ही गोड दिवाळीचं गिफ्ट देतोय म्हणून सांगितलं। आज तुमच्या माध्यमातून त्या SABC प्रवर्गामध्ये ज्यांना बाधा पोहोचलेली आहे त्या विद्यार्थ्यांना, त्या परीक्षार्थींना मी विनंती करतो, महाराष्ट्रामध्ये नितीन राऊतांची फेसबुकवर वापरलेली, टीव्हीवर वापरलेली ती पोस्ट व्हिडिओ तुम्ही घ्यावी आणि त्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा। आज मराठा समाज म्हणजे पोरखेळ वाटला का तुम्हाला किंवा फसवणूक करण्याचं साधन वाटलं का? नितीन
नितीन राऊतांना जर मनाने काय वाटत असेल आणि मुख्यमंत्र्यांना जर काय वाटत असेल तर त्यांनी या नितीन राऊतांचा राजीनामा घेतला पाहिजे. मी तुम्हाला हे सांगतो, हे दोन्ही निर्णय समाजाच्या दृष्टीने म्हणजे घातक आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो. आपल्यासोबत तुषार काकडे मेटेंचे समर्थक आहेत. मला सांगा, आता मेटे तर नेहमी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असतात, आक्रमक होत. त्यांनी मातोश्रीसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आता काय भूमिका आहे तुम्ही? सरकारने काहीच दिलेलं नाही तुम्हाला. सरकारचा नाकर्तेपणा आता संपूर्ण समाज डोळे उघडं ठेवून बघतोय की ह्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे प्रत्येक ही वेळ आलेली आहे. आणि एक एक संस्था सारथीसारखी असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, एक एक हे म्हणजे खिजवण्याचा प्रकार चालला आहे समाजाला, की जणू काय समाजाच्या आरक्षणावर स्थगितीची वाट बघत होते काय, आणि एका वाट लगेच त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. नोकर भरती असेल, या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं बाकीच्यांचं सोडा, पण मराठा समाजाचे आमदार कुठे आहेत? मराठा समाजाचे आज छत्रपती संभाजीराजेंसारखे एखाद दुसरे खासदार, विनायकराव मेटेंसारखे आमदार एखादेच, बाकी मराठा आमदार कुठे आहेत? मराठा नेते कुठे आहेत? राज्याचे जाणते राजे म्हणवणारे पवारसाहेब यावर अक्षर काढत नाहीये आणि इतकी समाजाची वाट लागलेली हे असताना सरकारला तुम्हाला आरक्षणच द्यायचं नाही असं तुमचा आरोप आहे. नक्की नक्की अगदी अन्य ठरवून केलेला कार्यक्रम आहे हा. आणि आता हे कायमस्वरूपी बेळगाव सीमा प्रश्नासारखा आहे ना, तो कायमस्वरूपीचा आडगळीत टाकायचा आहे आणि त्या रावपेचाचा हा पहिला टप्पा पार पाडतायत. आणि आमचे मराठा आमदार डोळे उघडे ठेवून हताशपणे बघत बसलेत, मजा बघतायत, आणि ह्यांना धडा समाज शिकवल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितपणे समजून घ्यावं. आपण पाहिलं किती आक्रमक प्रतिक्रिया आहेत. ते सगळे रस्त्यावर उतरणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी आहेत. ते यांचं म्हणणं की सरकारने जर आम्हाला काहीच द्यायचं नव्हतं मग 2 वर्ष का आम्हाला भिजत घोंगडे ठेवले सगळ्या प्रश्नाचं, आणि शेवटी दिलं काहीच नाही. म्हणजे ओपन मधनं जर ही करायचं होतं तर मग लटकवलं कशाला? त्यात नुसतं मराठा मुलांचं नाही तर ओबीसी मुलांचं, इतर समाजाच्याही मुलांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता सरकारला थोडक्यात या लोकांसोबतचा संघर्ष अटळ आहे. बाबा, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. मला आता दिलीप पाटील यांच्याकडे जायचंय, जे सुप्रीम कोर्टात याचिका करत आहेत मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन. दिलीप पाटीलजी, थेट आरोप केला जातोय मराठा बांधवांकडनं आता की हा प्रश्न राज्य सरकारने अडगळीत टाकण्याचं ठरवलेलं आहे. तसंच काहीसं आपल्याला वाटतंय का? 100% बरोबर आहे. आता जे बोलले आमचे जे दोन्ही सहकारी पुण्याचे आहेत, त्यांनी जे सांगितलेलं, त्यांनी जे भावना व्यक्त केल्या त्या एकदम बरोबर आहेत. जे सरकारनं जे सांगितलं प्रत्येक वेळा, ज्यावेळी 9 सप्टेंबरला ज्यावेळी स्टे मिळाल्यानंतर कोर्टानं त्यावेळी सांगितलेलं की जे काही जुन्याच्या ज्या प्रोसेस पूर्ण झालेल्या आहेत त्या लोकांना तुम्ही कंटिन्यू करायला पाहिजे. आता जे काल जे तुम्ही MSCBचं जे काही त्यांनी जे काही लिस्ट लावली, आपल्याला माहितीसाठी सांगतो की परवा दिवशीच त्यासाठी मीटिंग झालं आणि त्या मीटिंग मध्ये सांगितलं की आम्ही असं आहे की त्या MSCBचे जे लोक आहेत, जुने जवळजवळ 450 लोक आहेत, की त्यांना आम्ही समावेश करणार आहे असं पूर्वी सांगितलं. त्याची आठवण करून दिल्यानंतर सांगितलं की आम्ही त्या लोकांना आता घेऊ शकत नाही कारण आम्हाला प्रॉब्लेम झालेला आहे. ते जे काही विद्यार्थी होते ज्याच्यामध्ये ESBCचे 2014चे देखील विद्यार्थी होते, त्यांना तर नाही गुप्ता नावाच्या जे काही MD आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही आता नोकरीबद्दल जरा आता विचार करण्यापेक्षा जरा धंदा पाणी करा. म्हणजे सरकार आणि सरकारमधले जे काही सरकारचे जे काही अधिकारी लोक आहेत हे सर्व जणांनी ठरवलंय की मराठा समाजाला आता कुठलीही फॅसिलिटी द्यायची नाही आहे. आपला आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे की भारतामध्ये एकमेव आता मराठा समाज असा आहे की ज्याला कुठलीही नाही आहे. आता आज अशोक चव्हाण साहेबांनी जे काही स्टेटमेंट केलं की तुम्ही ओपन मध्ये घ्या, ओपन मध्ये तुम्ही जर आरक्षण घ्या किंवा ओपन मध्ये तुम्ही सीट घ्या किंवा तुम्ही ओपन मधनं हे घ्या, सांगायला अशोकराव चव्हाणांची काही गरज नाही. इतके दिवस ते प्रत्येक मिटिंगला सांगतात, माननीय मुख्यमंत्री साहेब पण सांगतात की तुम्हाला मराठा समाजासाठी 13% आम्ही सीटा बाजूला करून कुठलीही भरती किंवा कुठलीही प्रवेश प्रक्रिया राबवू. सरकारनं आता त्यानंतर सरळ ज्याला म्हणतात की दंडेलशाही करून दोन्ही GR काढले किंवा दोन्ही हे केलेलं आहे. भरती प्रक्रियामध्ये मराठा समाजाला बाजूला ठेवून एक प्रकारे त्यांनी एक दाखवून दिलेलं आहे की तुमच्या कुठलेही आंदोलन करा किंवा तुम्ही कुठलेही निवेदन द्या किंवा कुठल्याही पद्धतीचं तुम्ही आम्हाला भेटा, आम्ही कुठल्याही याला किंवा सरकारला असं वाटतंय की मराठा समाज भांडून भांडून किती भांडणार आहे, कुठेतरी तो शांत होईल. त्यांनी गृहीत धरलंय मराठा समाजाला. 100% गृहीत धरलं नसतं तर अशा पद्धतीचे सरकारचे हालचाली झाल्याच नसत्या आणि कुठलेही स्टेपच झालं नसतं. जर का तुम्ही सुप्रीम कोर्टातलं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टानं पहिल्यांदा चीफ जस्टिसनी सांगितलेलं की तुम्ही दिलीप पाटील यांचा आवाज काही कारणास्तव आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. दिलीप पाटीलजी, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. मी जातोय चंद्रकांत पुणे यांच्याकडे. चंद्रकांत, आपण ऐकलं दिलीप पाटील काय म्हणत होते की आता सरकारने गृहीतच धरलेलं आहे की मराठा समाज भांडून भांडून किती भांडणार आहे. पण यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा
की एसीबीसी मध्ये 12% शिक्षणाचं आरक्षण रद्द केल्याने आता फार मोठ्या प्रमाणात मराठा समाजात असंतोष निर्माण झालाय का, किंवा आता समाजाला हे पटलंय की या सरकारच्या कालावधीत काहीच होऊ शकत नाही आपलं? निश्चितच आपल्यासोबत आणखीन काही प्रतिनिधी आहेत. मला सांग, सरकार हे कुठेतरी गृहीत धरतंय तुम्हाला? हो, निश्चितपणे गृहीत धरत आहे. कारण की ज्या म्हणजे 9 सप्टेंबरला मराठा आरक्षणावरती सुप्रीममध्ये स्थगिती आल्यानंतर त्याच्यानंतर शासनाने जे काही करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही आहे. जवळपास 2 ते 2.5 महिने झाले शासनाने मराठा आरक्षणासाठी काय केलं हे शासनाने सांगावं. नक्की सुप्रीम कोर्टामध्ये किती बाजू मांडली. त्याच्यानंतर मराठा समाजाच्या बाजूने सरकार का नाही आहे, कारण की सारखी संस्था आज बंद आहे. जी मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार होती ती संस्था या सरकारने बंद केली. त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या शासनाने बरखास्त केलं. म्हणजे एखाद्या समाजाला खुश ठेवण्यासाठी दुसऱ्या समाजाला नाराज करायचं, दुसऱ्या समाजाचा प्रेशर मराठा समाजावरती टाकायचा आणि मतांचं राजकारण करत मराठा समाजाला नेहमी गृहीत धरलं जायचं. हे शासनाने आता करू नये. तुझी काय रिएक्शन? सगळ्यात पहिलं मी सांगतो, ही तिघडी नाही बिगाडी सरकार आहे. बिगाडी यांनी सगळं वातावरण बिघडून टाकले. आमच्यासारख्या शिक्षक वर्ग म्हणजे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना एक अपेक्षा आशेवर बसवलं, आशा आम्ही धरली आणि सगळी आशा भंग करून टाकली. एक नंबरचं फसव सरकार आहे. आपण पाहिलं सगळ्या मुलांचे रिएक्शन आहेत की आम्हाला फसवलं जातं. या सरकारने आशेला लावलंय, आश्वासन देतात, प्रत्यक्षात देत काहीच नाही. आणि आज तेच होताना दिसतंय. जर तुम्हाला ओपनमधनं जर मराठा मुलांना प्रवेश द्यायची होती, मग 2 महिने का थांबवून ठेवली प्रवेश प्रक्रिया, असा एक प्रश्न होतोय. आपल्यासोबत धनंजय आहे पुन्हा. धनंजय, मला सांग, जर सरकारला तुम्हाला ओपनमधनंच द्यायचं होतं, ती द्यायची गरज नाही, ती ऑलरेडी आहे. तुम्हाला ते सरकार देतं, मग मोठा उपकार करत नाही, ते ऑलरेडी आहे. मग 2 महिने का थांबवले सगळे प्रवेश प्रक्रिया? नाही काय झालं, यांना सणसुदीचा कालावधी होता, दिवाळीचा कालावधी ढकलून द्यायचा होता. त्याच्यानंतर ह्यांचे ते आता त्या पदवीधरच्या निवडणुका चालू आहेत, त्याच्यामध्ये आंदोलनं झाली नव्हती पाहिजे. आता आचारसंहिता लागल्यामुळे आम्ही आंदोलन करू शकत नाही असं यांचं समज असेल. त्यामुळे यांच्या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये आरक्षण गेलंय, याचा फटका त्यांच्या मतदानाला बसू नये. त्याचबरोबर दिवाळीच्या कालावधीमध्ये सणसुदीमध्ये आंदोलनं होऊ नयेत म्हणून नितीन राऊतांसारखा माणूस एक असा पुढे बसवला जातो आणि तो म्हणतो की आम्ही मराठ्यांना या एसीबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घेऊ. हा सगळा या तिघाडी सरकारने आखलेला प्लॅन आहे आणि या प्लॅनमध्ये त्यांना असं वाटतं की मराठी वेडे होतील. आणि तुमच्या माध्यमातून अजून एक सांगतो, राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल, सेनेचा कार्यकर्ता असेल, भाजपचा कार्यकर्ता असेल, काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, तुम्ही तुमच्या चपल्या बाहेर काढा. ज्यावेळेस ब्राह्मणांचा मुख्यमंत्री होता त्यावेळेस तुम्ही मोर्चांना सहभागी झाले होता. आज आपल्या हातामध्ये आलेलं आरक्षण, आपल्या 42 बांधवांचा प्राण, 58 काढलेले मोर्चे, ठोक मोर्चे, हे सगळे दावणीला लावलेले आहेत. आणि तुम्ही शंडासारखे बसू नका. आपल्या हक्काचं आरक्षण ओबीसी आयोगाने आपल्याला दिलेलं आरक्षण ते मिळवण्यासाठी या सरकारच्या विरोधात, या आमदारांच्या विरोधामध्ये तुम्ही रोडवर आलं पाहिजे आणि आपलं हक्काचं आरक्षण मिळवलं पाहिजे. विशाल, पाहिलं रिएक्शन किती कडक आहे. आंदोलन करणं साहजिक आहे. असं आणि स्पष्टपणे त्यांचा संयम संपलाय. चंद्रकांत, त्यांचा संयम संपलाय. संयम कुठपर्यंत ठेवायचा? कारण आश्वासनावर आश्वासनं, बैठका झाल्या आणि बाजू मांडली जाते न्यायालयात, पण वारंवार अपयश हाती येतंय. आणि आजचा हा अध्यादेश आता या सगळ्या आश्वासनांपासून ते मागे गेलेत का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. याविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर मराठा आरक्षणातले सुप्रीम कोर्टामधले याचिकाकर्ते दिलीप पाटील आणि त्याचबरोबर राजेंद्र कोंडरे देखील आहेत, या मोर्चाचे समन्वयक. या दोघांशी मी बोलणार आहे, पण यानंतर या दोघांशी आपण बोलणार आहोत. थोड्याच वेळात आपण इतरही काही मान्यवर आपल्या या चर्चेमध्ये असतील. मी राजेंद्र कोंडरेंकडे जातोय. राजेंद्र कोंडरे, काय म्हणणं आहे आजच्या एकूण या सगळ्या घडामोडींबद्दल आपलं? निघालेला अध्यादेश आता मराठा समाजाचा संयम संपलाय का? मूळ काय आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती आदेश उठवण्याच्या संदर्भामध्ये राज्यातली असाधारण परिस्थिती ही सुप्रीम कोर्टापुढे येणं आवश्यक होती. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टमध्ये सुनावणी लागली नाही. त्यामुळे काल जो राज्य शासनाने आज जो शासनाने आदेश काढलेला आहे, या आदेशामध्ये 2 गोष्टी झालेल्या आहेत की सर्व एसीबीसीचे मुलं ओपन मध्ये कन्वर्ट होईल अशा प्रकारचा तो आदेश आहे. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी होणार नाही. याचं कारण की एससीबीसी मध्ये एखादा कट ऑफ फॉर एक्झाम्पल 480 मार्काचा आला शेवटचा मुलगा, तर ओपन मध्ये 480 शेवट येणार नाही. ओपन मध्ये 482, 84, 88 येईल. त्यामुळे 480च्या मुलं अशी जी मोठ्या प्रमाणावर निघतील, यांचं आरक्षण खुल्या प्रवर्गामध्ये मिळणार नाही. ही मुलं त्या प्रवर्गातून बाहेर जातील. ह्याच्यासाठी राज्य शासनाला गेल्या 3 बैठकांमध्ये मेडिकल, वैद्यकीय मधली काही शाखा, इंजिनिअरिंग मधले काही शाखा आणि 11वीची नामांकित कॉलेज या ठिकाणी सुपर न्युमररी जो अधिसंख्य पद तयार करून मराठा समाजातल्या एससीबीसीच्या मुलांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रस्ताव दिलेला होता. त्याच्यावर गेल्या 2 महिन्यामध्ये निर्णय झाला नाही. आजही राज्य शासनाला आम्ही आवाहन करतो
की खुल्या प्रवर्गामध्ये तुम्ही कन्वर्ट करत असताना जी मुलं खुल्या प्रवर्गाच्या कट ऑफ पॉईंट मध्ये बाहेर फेकली जातील त्यांना एसीबीसी प्रमाणे सर्व सवलती, एज रिलॅक्सेशन आणि त्याचबरोबर कट ऑफ पॉईंटचा जो एफेक्टेशन मधून जी मुलं बाहेर फेकली जातील त्यांना अधिसंख्य पदर सुपर न्युमररी पोस्ट तयार करून हे सर्व प्रवेश संरक्षित करावे अशा प्रकारचं आवाहन आम्ही या ठिकाणी करतोय आणि राज्य शासनाने त्याच्यावर तातडीने कार्यवाही करावी. हे राज्य शासनाच्या हातात आहे. 11वीचा निर्णय 4 तासात ते घेऊ शकतात. इंजिनिअरिंगच्या कॉलेज बाबतीत एआयसीटीला त्यांनी 2 महिन्यापूर्वीच प्रस्ताव पाठवायला पाहिजे होता आणि मेडिकलच्या बाबतीमध्ये अशा ऍडमिशन्सला काउन्सिलची परमिशन मिळायला काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. बरं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खासगी कॉलेज मिळाले त्यांना 4 तारखेला माननीय देशमुख साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्या फीच्या बाबतीमध्ये सूतोवाच केलं होतं. दुर्दैवाने 12 तारीख ओलांडली तरी त्याच्या बाबतीतला निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे या तिन्ही गोष्टींच्या बाबतीतची क्लॅरिटी राज्य शासनाने आता ताबडतोब करणं आवश्यक आहे. प्रामुख्याने तुम्ही सुपर न्यूमेरिकल कन्सेप्ट जी अनेकदा व्यवहारात आणली गेलेली आहे ती आता लागू करावी अशी मागणी आपण करताना दिसत आहेत. बघूयात ती का लागू करण्यात येत नाही. अगदी ती का लागू करण्यात येत नाहीये, काय नेमकं कारण आहे बोलणार आहोत. पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मराठा आरक्षणाचा गुंता आणखीन वाढले का या विषयाला घेऊन आपण चर्चा करतो आणि याच विषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत मराठा आरक्षणाचे सुप्रीम कोर्टात असणारे याचिकाकर्ते दिलीप पाटील आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर थोड्याच वेळात आपल्या चर्चेमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी देखील सहभागी होतील. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे आपल्यासोबत आहेत आणि आमचे सहकारी चंद्रकांत फुंदे देखील. मी चंद्रकांतकडे जातो. चंद्रकांत, आत्तापर्यंतच्या संवादामध्ये वारंवार सुपर न्यूमेरिकल कन्सेप्टचा उल्लेख करण्यात आला जे आतापर्यंत बऱ्याच वेळेस व्यवहारात आणण्यात आलंय आणि ते आता का लागू करण्यात येत नाहीये असा प्रश्न देखील विचारला जातोय. नेमकी ही कन्सेप्ट काय? हो, हे बघ, एकदम सोप्या भाषेत सांगायचं प्रेक्षकांना कळावं अशासाठी ही कन्सेप्ट अशी आहे. समजा एखादा घटक असेल, उपेक्षित आहे तो, तर त्याला तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही घटनेनुसार. तर त्याच्यासाठी तुम्ही किमान शैक्षणिक संस्थांमध्ये समजा एका कॉलेजच्या 100 जागा आहेत आणि मराठ्यांना 12% आरक्षण आहे, तर त्यात 12 जागा आणखीन ऍड करून 112 जागा, म्हणजे 12 जागा वाढवायच्या त्या संस्थेनं कोट्यामध्ये आणि ते उरलेल्या वरच्या 12 जागा आहेत त्या ठराविक घटकाला द्यायच्या किंवा समाजाला द्यायच्या. पण जर सुपर न्यूमररी हा जी कन्सेप्ट आहे हे विद्यापीठ आयोगाच्या कलम 1985 हा कायदा आहे त्यात कलम 9 अन्वये ही तरतूद करता येते. यापूर्वी ते साधारण काश्मीर असेल, विस्थापित जी मुलं आहेत त्यांच्यासाठी वापरली गेली, पण ती मराठी समाजासाठी वापरता येते का? यात काही तांत्रिक अडचणी आहेत का? आपण याच्याकडे मला सांग, याच्यात काही तांत्रिक अडचणी सांगितल्या आणि बजेटचा एक मुद्दा सांगितला तू. शक्य आहे का? कारण सरकार म्हणते शक्य नाही, तर त्यांनी दिलं असतं तुम्हाला. नाही, शक्य आहे. त्याचं कारण असं, जर आपण योग्य पद्धतीने अभ्यास केला तर 2019-20 पूर्वी 19-20ला पण ही तरतूद झाली होती, 19-20 पूर्वी पण तरतूद झाली होती. हे कोणासाठी झाली होती मी तुम्हाला सांगतो की काश्मीरी भागातील जे विस्थापित लोक आहेत, पाक व्यक्त काश्मीरमधले विस्थापित लोक आहेत, त्याचबरोबर अनिवासी भारतीय जे आहेत त्यांची मुलं जी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये शिकतात त्यांच्यासाठी अशा पद्धतीने तरतूद केली होती. मग जर हा वेगळ्या प्रकारचा एक प्रवर्ग स्थापन करून जर तशा लोकांना 2019-20 मध्ये जर सरकारने तरतूद करून जर लाभ देत असेल किंवा आरक्षणाचा शैक्षणिक फायदा देत असेल तर मराठा समाजाला, मराठा जातीला न म्हणता एससीबीसी प्रवर्गाला का देऊ शकत नाही? आणि तुम्ही म्हणाल की यासाठी कोणती तरतूद आडवी येते का? तर ती आडवी का येत नाही? तर मुळात 12%च्या अनुषंगाने आमच्या जागा ह्या आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये वेकंट ठेवल्या होत्या, म्हणजे सुरक्षित ठेवल्या होत्या. त्या 12% जागा ज्या आरक्षणाच्या आतमध्ये सुरक्षित ठेवल्या होत्या त्या आमचं म्हणणं आहे कॉलेजच्या 100%च्या वरती 12% जागा जाऊ द्यात आणि त्या 12% जागा सुपर मेमरी पद्धतीने बसवा. त्याची जी काय फीज वगैरे असतील ती सरकारने भरावी. आणि तुम्ही म्हणाल की मग यावर्षी ते कसं करावं? तर यावर्षी सुदैवानं ऑलरेडी आमच्या 12%च्या जागांच्या अनुषंगाने फीची तरतूद झालेली आहे. 12% जागा आमच्या सुरक्षित ठेवल्या होत्या. त्याच्याही पुढे जाऊन त्यातल्या काही पर्सेंटेज मुलांचं काम तर ऑलरेडी 9 सप्टेंबरचा आदेश येण्याच्या पूर्वी झालेलं आहे. त्यामुळे तेवढा प्रेशर होणार नाही. त्याच्याही पुढे जाऊन उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर पुण्यामधल्या ग्रामीण भागामधल्या कॉलेजमध्ये ऍडमिशनच्या प्रोसेससाठी काही गरज लागत नाही. परंतु जर शहरामधले वाड्या असेल, एफसी असेल किंवा असे काही नामांकित कॉलेजमध्ये तुम्हाला थोडक्यात रिझर्वेशनची गरज लागते. आणि नामांकित म्हणण्यापेक्षा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जे मुलं मराठा समाजाची शिकतात, पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, या महत्वाच्या शहरांमध्ये ही सवलत तुम्हाला दिली सुपर न्यूमररी, तर तुमचं आंदोलन थांबणार? आंदोलन नक्की थांबणार म्हणता येणार नाही. आमच्या मागण्या हे अनेक आहेत. आमचं महामंडळ थांबलेलं, महामंडळाचं कामकाज सध्या दुधाचं ताण टाकावर भाग, नक्की दुधाच्या ताकावर भागल आणि त्यात आम्ही तात्पुरतं समाधानी असतो. विशाल पाहिलं का, मध्यम मार्ग काढायला हे संघटना तयार आहेत.
ठीक आहे, आरक्षण मिळत नाही, सगळं ते सुप्रीम कोर्टात रखडलेलं आहे, बरोबर. कायद्याने ते तुम्हाला देता येत नाही, कारण सगळ्या सुप्रीम कोर्टात त्याच्यात अडकल्यामुळे ते शक्य नाही. म्हणून मधला मार्ग काय तर ही सुपर न्यूमररी पद्धत. ती म्हणजे जर थोडक्यात सरकारने चंद्रकांत या आम्हाला किमान संवादात एक ठराविक- लक्षात येतं बांधवांच्या की मार्ग काढता येऊ शकतो, पण हा मार्ग का काढला जात नाहीये? बोलूयात आपल्याबरोबर दिलीप पाटील आहे. दिलीप पाटील यांच्याकडे मी जातो. दिलीप पाटीलजी, मार्ग काढण्याच्या विषयाला घेऊन संवाद आवश्यक आहे. आता बैठका भरपूर झाल्या, पण थेट निर्णय सरकारची इच्छाशक्ती नाहीये का? पहिली गोष्ट म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे सरकार बरोबर भरपूर मिटिंगा झालेल्या आहेत. सुपर न्यूमरीचा प्रस्ताव काय आजचा नाही आहे. बरेच दिवसापासून प्रत्येक मीटिंग मध्ये आणि त्यानंतर सरकारकडे प्रस्ताव दिला की त्या ठिकाणी तुम्ही ह्या पद्धतीनं करू शकता. यासाठीचं बजेटरी प्रोव्हिजन जे करायचं आहे ते लगेच पटकन हे करून सरकार करू शकतं. कारण सरकारची जर इच्छाशक्ती नसेल, जर सरकारची जर इच्छाशक्ती असते तर सरकारनं सांगितलं नसतं ना की आम्ही अशा पद्धतीने 13% तुमच्या बाजूला जागा ठेवणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीने देऊ. सरकार सांगतं लगेच. आतापर्यंत 6 ते 7 वेळा सरकारनं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. बर, त्यानंतर देखील की नाही तुम्ही कुणालाही न विचारता एका रात्री तुम्ही GR काढता आणि त्या GR मध्ये सांगता की अशा सीट आम्ही बाजूला ठेवलेल्या नाही आहेत. त्यानंतर MSEBचा जो प्रश्न आहे की विद्युत मंडळाचा, बरोबर. त्याचे काल तुम्ही सांगितलं आणि लगेच तुम्ही मराठाचे हे सोडून तुम्ही लिस्ट देखील जाहीर केली. म्हणजे तुम्ही मगाशी जो तो आपला प्रश्न होता की सरकार तुम्हाला ग्रांटेड घेते का, तर 100% सरकार ग्रांटेड घेते वाटायला लागले. कारण सरकारला अजून त्याची तीव्रता नाही आहे. प्रत्येकाला वाटतंय की आता काही या नंतर की नाही मराठ्यांच्या आंदोलनातले मराठे थोडेसे शांत झालेले आहेत की मी आपल्याला सांगतो शांत वगैरे काही नाही आहे. जोपर्यंत माणसाचं पाणी जोपर्यंत नाकापर्यंत येत नाही तोपर्यंत माणूस जे काही शांतता आहे ते शांतता बाळगतो. बर. तर जर का आमच्या हक्काच्या आणि ह्या पद्धतीने जर का सरकार काढून घेत असेल तर मराठ्यामध्ये सर्व प्रकारचे जे सर्व दरवाजे आहेत आंदोलनाचे ओपन आहेत. ते लगेच आम्ही त्या पद्धतीने आमच्या बैठका चालू आहेत, आमचे एकमेकाशी डिस्कशन चालू आहे. आम्ही त्या पद्धतीने जाऊ. सरकारला जर का असं वाटत असेल की मराठ्यांनी आंदोलनातच मिळवायला पाहिजे तर आम्ही आमचं आंदोलन काय असतं ते ते तुम्ही दाखवून देणार. देऊ. गोपाल तिवारी आपल्या बरोबर, काँग्रेसचे प्रवक्ते. गोपाल तिवारीजी, ACBCचं 12% आरक्षण रद्द करण्यात आलं, पण हे सगळं करत असताना मराठा आरक्षणासाठी घटना तज्ज्ञांसोबत आणि चिंतन करणाऱ्यांसोबत राज्य सरकारने कोणताही समन्वय साधला नाही. का हा असा परस्पर निर्णय घेण्यात आला? हो विशालजी, ह्या सगळ्यांबरोबर चर्चा वगैरे वगैरे हे जेव्हा जे काही होतं ते सुप्रीम कोर्टात आपलं म्हणणं ऍफिडेव्हिट सह से दाखल करायच्या अगोदर ज्या ज्या काळजी घेण्याच्या दृष्टीने मुद्दे होते ते सगळे कव्हर केले गेले. त्याच्या अगोदर सगळ्यांची मीटिंग पण घेतली. आता सरकार मुद्दामून वेळ काढूपणा करतंय. सरकार फडणवीस सारखे आणि ह्यासारखे लोक पण कॉन्क्रीट ते मुद्द्याचं काही सांगत नाहीये. म्हणजे नुसतं वेळ काढूपणा करतं म्हणजे काय, म्हणजे कुठल्या गोष्टीला कुठल्या विषयाला कुठलं ऍप्लिकेशन दिलं पाहिजे, कुठल्या मुद्द्यावर तांत्रिक अडचण आहे. इथे सरळ सरळ दिसतंय की जेव्हा आंदोलन काही न करता पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सर्वप्रथम नारायण राणे समिती नेमली गेली. त्यावेळेला आंदोलन पण झाले नाही, मोर्चे पण नाही झाले. त्यावेळेला ही समिती नेमली गेली, त्याचा कच्चा आराखडा तयार झाला. आणि जेव्हा फडणवीस सरकारला असं वाटायला लागलं की हे दिलं जाऊ शकतं तामिळनाडूच्या विशेष धर्तीवर आणि त्याच्यात ACBCचा आयोग जर आपण नेमला आणि त्याच्या मार्फत विशेष बाब 51% टक्केवारी उल्लंघन करण्याकरता काही विशेष बाबी ज्या आपल्या समोर आल्या. गोपाल तिवारीजी, ते सगळं माहिती आहे, पण आत्ताचं काय विद्यार्थ्यांचे प्रवेश राणे समिती नेमून जे काही मटेरियल तयार केलं तो कच्चा आराखडा झाला. आणि कुठलंही आंदोलन न करता आम्ही काँग्रेस केलं. त्याच्यानंतर आंदोलनं झाली आणि तुम्ही त्याच वेळेला 102वी घटना दुरुस्ती जाणीवपूर्वक करून कट कारस्थान करून याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन निर्माण करायचं काम कोणी केलं. आणि आता असं म्हणतात पाठीत खंजीर खुपसला, एक पिढी बर्बाद झाली आणि वेळ काढू धरणं करतायत. पण मला एक सांगा, तिथे वकील जे बोलतात ते वकील प्रॉपर आर्ग्युमेंट नाही केलं. अहो जे ऍफिडेव्हिट सह जे आपण से देतोय, पिटिशन देतोय, त्या पिटिशनच्या व्यतिरिक्त एखाद्या विधिज्ञ ज्येष्ठ वकिलांनी किती बडबड केली आणि किती मुद्दे मांडले, पण जर त्या याच्यात नसतील तर काहीच उपयोग नसतो.
नसतो. मग ज्या अर्थी ते रिटर्न ह्याच्यामध्ये हे सगळं जातं, रिटर्न से पिटिशन मध्ये हे मुद्दे जातात, त्यालाच महत्व असतं. त्या बरं ठिकाणी गोपाल त्याच्या तिवारीजी एक व्यतिरिक्त सांगा कुठलं एक सांगा आपलं या- मनातल्या या- चार गोष्टी यातनं सांगू उपाय शकत काय नाही. मला आणि सांगा ना. जे आता petition विद्यार्थ्यांचे मुद्दे आहेत, ते प्रवेश पीठापुढे समोर मांडले गेले पाहिजेत आणि 51% वर का दिलं पाहिजे ही तर एक साधी गोष्ट आहे बघा, की मी तुम्हाला एकच छोटी बाब लक्षात आणून देतो. 101व्या घटना दुरुस्तीसाठी संशोधन बिल 123 मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोग निर्मिती आणि त्यास दिल्या जात असलेल्या अधिकारांची कारणे आणि उद्देश दिले गेले. मात्र सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाची एससीबीसीची व्याख्या करताना त्याचे उद्देश व कारणे दिली गेली नाहीत. म्हणजे पोटात एक आणि नोटात दुसरे असं ह्या केंद्र सरकारचं आणि भाजपच्या नेत्यांचं आहे. हे सरळ सरळ दिसतंय. आणि का आमच्या मनात नियत आमची साफ आहे, आम्हाला द्यायला पाहिजे आणि आम्ही देणार आहोत. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी सरकारच्या मनात यत्किंचित याविषयी द्विधा मनस्थिती नाहीये. बरं. आणि विशेष म्हणजे द्विधा परिस्थितीने असं तुम्ही म्हणता. आणखीन बोलूयात गोपाल तिवारीजी. इतर दोन गेस्ट देखील आपल्या बरोबर, त्यांची मतं आपल्या बोलण्यावरती मी जाणून घेणार आहे. पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर थेट मी जातो दिलीप पाटील यांच्याकडे. दिलीप पाटील जी, आपण ब्रेकपूर्वी गोपाल तिवारी यांनी काय म्हटलं हे ऐकलं. त्यांनी थेट म्हटलेलं आहे या सगळ्यात, याच्यामध्ये खरं तर जे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं त्यातले मुद्दे, जी बाजू मांडण्यात आली, त्यात राज्य सरकार कुठे कमी पडलं नाही. पण केंद्र सरकार, भाजप याबद्दल राजकारण करतं. आपलं नेमकं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा अभ्यास विचार करा, की त्यांनी सांगितलं की जे 2014ला जे आरक्षण दिलं गेलं, त्याच्या मराठा समाजानं कधी आंदोलन केलं नाही, मागणी. त्यांनी 13चं आंदोलन किंवा गेले 25-30 वर्ष मराठा समाज ही आपली मागणी मागतोय की आरक्षणाची, हे त्यांना माहित नाही आहे. बरोबर. दुसरी गोष्ट त्यांनी दुसरं सांगितलं की त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टामध्ये जे काही याचिका दाखल केली किंवा सरकारने जे काही मांडलं, त्यामध्ये महत्वाचा त्यांनी विचार केला की मराठा समाजाचं म्हणणं होतं की तुम्ही मांडणी करत असताना जे वकील आहेत, जे वकील तुम्ही मोठमोठे लावले ना, मोठमोठे वकील कुठले लावले, तर ज्या वकिलांना महाराष्ट्रातली जे काही जे हायकोर्टात जे केस लढली गेली, 3 महिने लढली गेली, त्यातले जे काही महत्वाचे वकील होते, त्या वकिलांना तुम्ही का नाही लावलं? यापूर्वी आम्हाला मीटिंग मध्ये सांगितलं, रफिक दादासारखे वकील आहेत, त्या वकिलांनी हायकोर्टामध्ये 2 ते 3 वेळा किंवा त्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये पण ट्राय झाला की आरक्षणाला स्थगित मिळवायची. तर ह्या वकिलांनी ती व्यवस्थित केस बाजू मांडून कुठल्याही पद्धतीचा स्टे किंवा हे मिळून दिलं नाही. या वकिलांना तुम्ही लावलं नाही. तुम्ही वरचे गोपाल वकील. तिवारींना विचारूयात ना. गोपाल तिवारीजी, गोपाल तिवारीजी. हॅलो. हा गोपाल तिवारीजी, आपण ऐकलं दिलीप पाटील यांनी काय म्हटलं? हॅलो, ऐकलं मी. हॅलो, हा बोला बोला. विचारजे. हे बघा की फडणवीस सरकारने जे वकील होते तेच वकील सगळे होते. ऍडिशनल वकील काही लावले गेले तर ती एक जमेची बाजू होती. आता मला एक सांगा की वकील आर्ग्युमेंट करतात ते त्या दाखल केलेल्या पिटिशनला धरून करतात. मग पिटिशनचा मसुदा आता ज्यांना म्हणजे आम्ही तर काळजी घेतोय, परंतु पिटिशनच्या मसुद्यामध्ये काही लूपहोल्स असतील तर दाखवून दिले का? कुणीच नाही दाखवून दिले. बरं, आता असं आहे की एवढ्या मोठा लार्जर इंटरेस्ट असताना कोर्ट सुमोटो देखील एखाद्या राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर लार्जर इंटरेस्ट मध्ये समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत असताना कोर्टाच्या अधिकारात सुमोटो कोर्ट देखील याला प्रायोरिटी देऊन हे हिअरिंग घेऊ शकते. ते तर राहिलंच बाजूला. म्हणजे आता ते कोर्टावर सर्वस्व आहे. आम्ही असं नाही म्हणत कोर्टाने घेतलं पाहिजे, पण मला सांगा की पिटिशन हे रिटर्न मध्ये दिलं जातं. मग त्या रिटर्न मध्ये दिलेल्यावर ह्या चुका आहेत, त्याचं कुठं चुकलं असेल तर तुम्ही एक्सपोज करा ना महाविकास आघाडीच्या गव्हर्नमेंटला. या पिटिशन मध्ये हे मुद्दे दिलेच नाही. नुसतंच मोघम मध्ये वकील मोठे दिले नाही, वेळ काढून केला. मुद्द्याचं कुठली गोष्ट चुकली आणि कुठली गोष्ट मांडली नाही ते रिटर्नच द्यावं लागतं ना कोर्टाला शेवटी. कोर्ट काय असं तात्पुरते याच्यावर होत नाही ना. राजेंद्र कोंडरे जर पिटिशन मध्ये रिटर्न मध्ये नसतील, ज्या जो से दिलाय महाराष्ट्र विकास आघाडी गव्हर्नमेंटने, त्या से मध्ये जर ते मुद्दे नसतील तर हा प्रश्न येतो. नेमकी चूक कोणाची झाली यात? नेमकी चूक कोणाची झाली गोपाल तिवारी? मी सांगतो. मी बोलू? हा बोला बोला, राजेंद्र कोंडरेजी बोला. हे बघा, त्या सुप्रीम कोर्टमध्ये ज्या दिवशी स्थगिती दिली त्या हिअरिंग मध्ये मी व्हर्च्युअली त्याच्यामध्ये सामील होतो. माझंही इंटरव्हेन्शन कोर्टाने स्वीकारलेलं नाही अजून 16 लोकांचं. मुद्दा असा होता की
या केसमध्ये हे केस होती, याच्यामध्ये दोनदा स्टे मागण्याचा प्रयत्न झाला, तो त्यावेळेस मिळाला नव्हता. यावेळेस हे ट्रान्सफर पिटिशन होतं की जे फुल बेंचकडे पाठवा किंवा 5 जजच्या बेंचकडे पाठवा. ह्या ट्रान्सफर पिटिशनच्या अगोदर सुप्रीम कोर्टाच्या माननीय न्यायमूर्तींनी तुम्ही इंटरिमच्या बाबतीमध्ये तयार राहा असं एक सूतोवाच त्या ठिकाणी केलं होतं आणि शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये ह्या आर्ग्युमेंटवर सुरू झाली स्टे देण्याच्या बाबतीमध्ये. विषय असा झाला की व्हर्च्युअल हिअरिंग नसेल तर शासनाचे अधिकारी कौन्सिलच्या पाठीमागे बसलेले असतात तर ते प्रत्यक्ष फीडबॅक देतात. इथं व्हर्च्युअल हिअरिंग मध्ये प्रॉब्लेम असा झाला की ज्या वकिलांनी कौन्सिलनी बाजू मांडली त्यांना ज्यावेळेस स्टे देण्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली त्यावेळेस 2020-21 जे एज्युकेशनल प्रवेश प्रक्रिया होती ही जून पासून जी सुरू झाली पाईपलाईन मध्ये ही जवळपास 60-65% पूर्ण झालेली होती आणि ही पूर्ण झालेली प्रक्रिया जर कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्याचं कम्युनिकेशन त्या 5-10 मिनिटात झालं असतं तर कदाचित सुप्रीम कोर्टाने वेगळा विचार केला असता. आता ती बाब झाली. आता रिटर्नच्या बाबतीमध्ये मी सांगतो की रिटर्न मध्ये जरी सगळे मुद्दे दिले गेले असले तरी बऱ्याचदा कोर्टामध्ये फेस व्हॅल्यू हा एक विषय असतो, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर आपल्याला टीका करता येत नाही, परंतु ईडब्ल्यूएस मध्ये आणि तामिळनाडूच्या आरक्षणमध्ये अद्याप स्टे दिलेला नाही. हा लार्जर इंटरेस्टचा विषय एका समाज घटकाचा नसून देशातल्या 26 राज्य 2 केंद्रशासित प्रदेशाचा हा विषय असल्यामुळं हा तातडीने सुनावणी घ्यायला पाहिजे होती. 4 वेळा आतापर्यंत अर्ज झालेले आहेत, त्याच्यामध्ये निर्णय झालेला नसताना मी एक दुसरा आता या ठिकाणी गौप्यस्फोट असा करतो की एका बाजूला मी आता तुम्हाला एक चार्ट दाखवतो. 90% ते 80% कॉलेजमध्ये सर्व प्रवर्गातल्या मुलांना ऍडमिशन मिळणार आहेत. मगाशी काही वक्त्यांनी सांगितलं हा मेडिकल इंजिनिअरिंग मधल्या काही ब्रँच आणि ठराविक शहरातली ठराविक नामांकित कॉलेज या ठिकाणी झालेलं आहे. पण आम्हाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण घ्या अशा प्रकारचा मतप्रवाह काही लोकांकडनं दबाव आणून करण्याचा प्रयत्न केला. आम्ही जर ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेतलं असतं तर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली असती तर त्याच्यावर आम्हाला कोर्टाने विचारलं असतं की ईडब्ल्यूएस मधनं तुम्हाला आरक्षण मिळाल्यानंतर तुम्हाला आता स्टे व्हेकंट करण्याचा काय प्रयत्न आहे का, आणि आता खुल्या प्रवर्गात कन्वर्ट केल्यामुळे पण तो प्रश्न येणार आहे. परंतु माझी पुन्हा शासनाला आव्हान आहे की त्वरित सुनावणी घेण्याच्या दृष्टीने आम्ही जेवढे 17-18 लोक इंटरव्हेनर आहोत आम्ही पुन्हा एकदा ऍप्लिकेशन सरकारकडे करतो. जवळपास आता 1 लाखभर लोकांनी सुप्रीम कोर्टाला सरकारने जोर लावावा, त्यांच्या वकिलांनी जोर लावावा असं आपलं म्हणणं आहे. न्यायालयामध्ये ऐका ना राजेंद्र कोंडरेजी, पब्लिक याचिका झाली आता. हा माझ्याकडे आता शेवटचे काही मिनिटं उरलेले आहेत, अगदी 30-30 सेकंद. आपण उपायांकडे येऊयात. आता पुढे काय केलं पाहिजे, काय करणार आहात दिलीप पाटीलजी? सरकारनं पटकन जसं कोंढरे साहेब म्हणले ते बरोबर आहे. सरकारनं जे काही ऍप्लिकेशन केलं तर लवकरात लवकर स्टेसाठी प्रयत्न करायला पाहिजे, स्टे उठण्यासाठी. दुसरं असं आहे की जे सांगितलं ते 12% सुपरन्युमरीचा पर्याय जो आहे त्या पद्धतीनं ते करून सरकारनं विद्यार्थ्यांना रिलीफ द्यायला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे की जे नोकर भरती जे आहे ते एमएससी असू दे किंवा आमचे जे ESBCचे 2014चे विद्यार्थी असू देत किंवा 2019चे जे 2020चे असू देत, सर्वांच्या नोकऱ्या या तुम्ही सरकारनं त्वरित प्रोटेक्ट करायला पाहिजे. सरकार त्यासाठी एखादा अध्यादेश काढू शकतं. अध्यादेश काढून सरकारने या जर नोकऱ्या प्रोटेक्ट केल्या तर त्या देखील विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. आणि सरकार जे चाललंय की दाबून ज्या पद्धतीनं जे काही सरकारनं नोकर भरती किंवा हे ज्या पद्धतीचं चाललेलं आहे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया हे थांबवलं पाहिजे. सरकारला हे पर्याय आहेत, हे जोडून जर का सरकार काय केलं तर सरकारला या आम्ही जोरदार विरोध करू आणि विरोधाची आमची भूमिका आहे. धन्यवाद सगळ्यांचे. मी धन्यवाद मानतो या ठिकाणी. आपले मुद्दे आपण मांडले. राजेंद्र कोंढरेजी, त्याचबरोबर दिलीप पाटीलजी आणि गोपाल तिवारीजी, आपण आपल्या बाजूने म्हणणं मांडतोय, पण या ठिकाणी सरकारने देखील लक्षात घ्यावं की त्यांच्या एका या अध्यादेशाच्या निर्णयावरनं अनेक प्रश्न विरोधी पक्षाकडनं तर उपस्थित होतातच आहेत, पण जे आंदोलक आहेत ते देखील असा प्रश्न उपस्थित करतायत की हा अध्यादेश काढून किंवा हा अध्यादेश काढण्यापूर्वी आपण काही संवाद साधला होता का, एका रात्रीत हा अध्यादेश कसा काय काढला जातो आणि हे सगळे प्रवेश कसे काय खुले केले जातात, यावरनं साहजिक आहे त्यांच्या मनात असंतोष निर्माण झालेला आहे आणि संवादाने हा मिटू शकतो. संवाद महत्त्वाचा आहे. यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि अर्थात ब्रेकनंतर आपण बघणार आहोत की या विषयाला म्हणजे अध्यादेशाच्या एकूण निर्णयावरनं विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, त्यांनी काय म्हटलेलं आहे बघूयात. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या संदर्भात काय वाटतं हे जाणून घेऊ आपण. मला सांगा काय नक्की आपली पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या निर्णयानंतर? मुळात हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. मराठा समाजाची जी मागणी होती ती म्हणजे आरक्षणाची होती, तो विषय सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळालेला असल्यामुळे
तो थांबलेला होता आणि त्यामुळे इतके दिवस प्रवेश प्रक्रिया थांबलेल्या होत्या. परंतु प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा इतर सर्व समाजाकडून दबाव असताना आणि त्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची देखील इच्छा होती की प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हाव्यात. परंतु त्यासाठी लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य शासन आणि केंद्र शासनाची मदत घेऊन त्यांनी योग्य पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडावी. मराठा आरक्षणावरची जी स्थगिती मिळालेली आहे ती स्थगिती लवकरात लवकर कशा पद्धतीने उठवली जावी यासाठी प्रयत्न करावेत. आरक्षण ही गोष्ट हा मुद्दा आपल्या देशातील शैक्षणिक पद्धतीचा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे. कारण जो खरा टॅलेंट आहे, ज्याच्याकडे नॉलेज आहे, तो विद्यार्थी मागे राहतो. आता समजा मला तर ॲडमिशन घ्यायचं नाही MBBSला, पण समजा मला ॲडमिशन घ्यायचं आहे MBBSला. आता मी ओपन आहे, मी मराठा समाजाचा आहे, मला ॲडमिशन माझी लिमिट जी असते ती 400 मार्कला असते, पण बाकीच्या समाजाला ते 200-250 मार्कला असते. यामुळे आता मला 300 मार्क पडले, त्याला 200 पडले, त्याला मिळते 300 जास्त का 200 जास्त, 300 जास्त हां, तरी सुद्धा मिळत नाही. त्यामुळे जो खरं ज्ञान जे आहे किंवा जे नॉलेज टॅलेंट जे आहे ते मागे राहते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. आणि यानंतर आमच्या मिशन पाणी या मोहिमेबद्दल. आज आपण मिशन पाणी या विशेष मोहिमेमध्ये पाहणार आहोत आंध्र प्रदेशातील वारंगर गावाची प्रेरणादायी